लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी मिळालेले अनेक नेते प्रचारात गुंतले आहेत. लोकांच्या भेटीगाठी विविध घटकांशी चर्चा करत मतांची बेगमी केली जाते. अहमदनगर दक्षिणमध्ये मात्र सुजय विखे यांनी सामोपचारातून समृद्धीचा मार्ग जोपासल्याचं दिसतंय. कधी काळी ज्यांच्या विरोधात दंड थोपटले त्यांना मदतीला घेत ते तर जे नाराज झाले असतील त्यांची माफी मागत सुजय विखेंनी विजयासाठी प्रयत्न सुरू केलेत. अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखेंना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र मविआ उमेदवारच अद्याप निश्चित झालेला नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभेसाठी 2 युवांची लढत लक्षवेधी ठरली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हेच युवा नेते सोबत दिसणार आहेत. कारण गेल्या वेळी एकमेकांसमोर उभे ठाकलेले सुजय विखे आणि संग्राम जगताप यंदा मात्र एकत्रितपणे महायुतीचा प्रचार करताना दिसत आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत 2 युवा उमेदवार म्हणजे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यात लढत झाली. त्यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांचा 2,81,474 मतांनी पराभव केला. मात्र गेल्या काही काळात राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. जे उमेदवार 2019च्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले तेच यंदाच्या निवडणुकीत एकत्रित प्रचार करताना दिसणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी राजकीय परिस्थिती वेगळी होती. तरी देखील आम्ही पातळी सोडून प्रचार केला नाही. त्यामुळं भविष्यात बदलत्या राजकीय परिस्थितीत आम्हा दोघांना जुळवून घेण्यात अडचण आली नसल्याचं सुजय विखे आणि संग्राम जगताप सांगत आहेत. विशेष म्हणजे ज्यावेळी आमदार संग्राम जगताप मावियामध्ये होते तेव्हा नगर शहरातील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचं काम करण्यासाठी दोघांनी हातात हात घालून काम केलं. विरोधात असताना देखील त्यांनी अनेक कार्यक्रम सोबत केल्यानं त्यांच्यावर टीका देखील झाली. पण राजकीय परिस्थिती बदलली आणि संग्राम जगताप राष्ट्रवादी अजित पवार गटात म्हणजेच महायुतीत आले. त्यामुळे महायुतीत एकत्रित असल्यानं आमचे नेते अजित पवार जो आदेश देतील तशा पद्धतीनं आम्ही निर्णय घेऊ आणि सुजय विखेंसाठी काम करू असं संग्राम जगताप सांगतात.